सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। चांगल्या सवयी रुजवण्यासाठी चांगल्या मुहूर्ताची आवश्यकता नसते किंवा चारित्र्य सुधारण्यासाठी नव्या वर्षाच्या आखणीची गरज नसते। दैनंदिन जीवनातच तुमच्या चारित्र्याची घडण होत असते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। पोलीस आयुक्त मंडलिक व उपायुक्त मीणा यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल किनगे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी बापट चौकातील किंग वाईन शॉपवर कारवाई केली आहे। किंग वाईन शॉप येथून लोक दारू विकत घेऊन व्हाईट रुची बारच्या बाजूला मोठ्या रूममध्ये सामूहिकरित्या अवैधरित्या विनापरवाना दारू पितात। अशा 21 इस्मांना व वाईन शॉपीचे मालक गोपीचंद भामोरे यांना अटक करण्यात आली आहे। वाईन शॉपीचे मॅनेजर व नोकराला मात्र अद्याप अटक झालेली नाही। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कलम 65 68 83 84 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे। अन्य एका घटनेत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सगत भावेश रेस्टॉरंट जुना बायपास येथेही पोलिसांनी कारवाई केली आहे। येथे 7 इसम अवैधरित्या विना परवाना मद्यप्राशन करत होते। या 7 इसमांसह बारच्या मालकीण वंदना गिरीधर लसणवार, मॅनेजर पंकज मोहिते, वेटर प्रकाशित बनसोड अशा 10 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक मानकर, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह चमूने ही कारवाई केली। या दोन्ही कारवाई गुन्हे शाखा, राजापेठ व कोतवाली पोलीस ठाणे तसंच आरसीपी प्लाटूनसह करण्यात आली आहे। फ्रेझरपुराच्या हद्दीमध्ये वडाळी भागात दारूवर धाड घालून दारू गाळताना चालू भट्टीसह आरोपीला अटक करण्यात आली आहे व फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी दारूची अवैध विक्री होते। विक्रीसाठी परवाना असला तरी मद्यप्राशनाची सोय विनापरवाना केली जाते। शहरात असे अनेक अड्डे आहेत जिथे विनापरवाना मद्यप्राशन केलं जातं। सामूहिक मद्यप्राशन करणाऱ्यांवर व त्यांना दारू पुरवणाऱ्यांवर सामूहिक मद्यप्राशन करणाऱ्यांवर व त्यांना दारू पुरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली। सिटी न्यूजने याबाबत वारंवार वृत्त प्रसारित केलं आहे। अक्षरशः बारच्या समोरही मद्यप्राशन होत असल्याचं सप्रमाण दाखवलंय। शहरातील ही एकंदरीत परिस्थिती पाहता एक्साईज विभाग कुठे दडलाय असा प्रश्न निर्माण होतो। या अवैध दारू विक्री व मद्यप्राशनावर एक्साईज विभागाने कारवाई करायला पाहिजे, परंतु एक्साईज विभाग करतोय तरी काय? अवैध दारू विक्रीकडे एक्साईज विभागाचं इतकं दुर्लक्ष आहे की हा विभाग अस्तित्वातच आहे की नाही अशी शंका येते। अशी अंधेर नगरी शहरात माजली आहे। एक्साईज विभाग मात्र डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराप्रमाणे बसलाय। गेल्या कित्येक महिन्यात एक्साईज विभागाने कारवाई केल्याचं ऐकिवात नाही। पालकमंत्र्यांनी स्वतः जुगाराच्या अड्ड्यात धाड घालून जुगारींना अर्धचंद्र दाखवला। ही कारवाई पोलिसांच्या जिव्हारी लागली आहे। अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। पोलीस आयुक्तांनी विशेष पथकं तयार केली आहेत, ते धडाक्यानं कामाला लागले आहेत। अवैध धंदे करणाऱ्यांची खैर नाही। धडाक्याने पोलिसांचे विशेष पथकं कामाला लागले आहेत। पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातली, त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं। अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त मंडलिक यांनी विशेष पथकं स्थापन केली आहेत। या पथकांनी कारवाईला सुरुवात केली आहे। लालखडी येथे विशेष पथकाने धाड घातली। दारू गांजा विकणाऱ्यांच्या घरात या पथकांनी धडक दिली। घरांमधील सामानाची तपासणी केली। ट्रंक, कपाट, घरालगतच्या गल्ल्या या पथकाने धुंडाळल्या। साध्या वेशात पोलीस धडक कारवाई करत आहेत। तर पेट्रोलिंग करून अवैध जुगार सुरू आहे का याचीही तपासणी होते आहे। कारवाईचा बडगा उगारला जातोय।
ज्यांच्यावर अवैध धंद्यांचे गुन्हे दाखल आहेत ते प्राथमिकतेनं पोलिसांच्या रडारवर आहेत। विशेष म्हणजे सिटी न्यूजनेही अवैध धंद्यांबाबत वारंवार वृत्त प्रसारित केलं आहे। खुलेआम विकली जाणारी व पिली जाणारी दारू, गांजाची विक्री याबाबतचं वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केलं आहे। जुगाराचे अड्डेही कुठे कुठे सुरू असतात याची ठिकाणं दाखवली आहेत, मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही। शहरामध्ये तब्बल 17 ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत। त्यांच्यावरही ही पथकं कारवाई करणार का हे आता उजेडात येईलच। जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेकेदारी पद्धतीने काम करतो असं सांगून चक्क दारू पिऊन एक इसम काम करतो। वॉर्ड क्रमांक 15 व 16 तेथे ही व्यक्ती दारूच्या नशेत काम करते, पूर्ण रुग्णालयात फिरते। याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता तेथील चौकीतील पोलीस म्हणतात शहर कोतवालीत तक्रार करा। मग येथील पोलीस चौकीतील कर्मचारी करतात तरी काय? विशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचारी सांगतात या दारुड्यांना काम व देतात पिण्याकरता पैसे। सायन्स कोर मैदानाजवळ अंड्याच्या गाड्यांवर मांस विक्री होते। येथे दारू पुरवठा पण होतो। दारूही पिण्यासाठी येथे अड्डा जमतो। रात्री 11 ते 11:30 वाजेपर्यंत दारू पिणाऱ्यांचा रोडवर ताफा बसलेला असतो। सोमवारी अतिक्रमण विभागाने कारवाई करून या अंड्यांच्या गाड्या जप्त केल्या। लायब्ररी चौकातील सार्वजनिक मंडळाच्या मंडपाचा प्रवेशद्वार काढताना डेकोरेशन कंपनीचा कर्मचारी विजेच्या ताराला चिकटला। विजेच्या ताराला चिकटून हा कर्मचारी अत्यवस्थ झालाय। त्यामुळे एकच धावपळ गोंधळ उडाला। शुभम पप्पू दिवाण असं त्याचं नाव आहे। नागरिकांनी त्वरित वीज पुरवठा बंद केला व त्याला खाली काढून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आला आहे। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदारही त्वरित घटनास्थळी आपल्या चमूसह पोहोचले। प्रचंड गर्दी येथे बघ्यांनी केली होती। हे उंच प्रवेशद्वार नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहेत। त्याविषयी परवानगी घेतली जाते का हाही प्रश्न आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। गायटोन हॉलमध्ये अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून झाली। जागतिक अॅनेस्थेशिया दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शारजाह येथील डॉक्टर पल्लवी मारघडे, डीन डॉक्टर दिलीप जाणे, डॉक्टर वसंत लवणकर, डॉक्टर उद्धव देशमुख, डॉक्टर सुनील लवाळे आदी मान्यवर उपस्थित होते। आम्ही इथे वर्ल्ड अॅनेस्थेशिया डे म्हणजेच इथर डे सेलिब्रेट करतोय। आजच्या दिवशी 16 ऑक्टोबर 1846 रोजी WDG मॉर्टन या शास्त्रज्ञाने सक्सेसफुल अॅनेस्थेशिया, पहिला अॅनेस्थेशिया या जगात दिला व जगाला एक नवं आश्चर्य दाखवून दिलं। आजच्या दिवशी एका मॅसेच्युसेट्स हॉस्पिटलमध्ये एका गळ्याच्या गाठीच्या पेशंटवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती व त्यावेळी जो अॅनेस्थेशिया दिला होता तो पहिला जगातला सक्सेसफुल अॅनेस्थेशिया होता व त्यानिमित्त जगभर हा दिवस सेलिब्रेट केला जातो। शारजाच्या कन्सल्टंट डॉक्टर पल्लवी लांडे मारघडे यांचं एक लेक्चर कार्डिओपल्मनरी सेरेब्रल। केंद्राप्रमाणे राज्य सरकार विक्रीकर विभागाची कार्यप्रणाली असावी। केंद्र व राज्य सरकार विक्रीकर विभागात कार्यप्रणाली समानता असावी अशा विविध मागण्यांकरता विक्रीकर अधिकारी कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं केली। विविध मागण्यांकरता देशभरातील राज्य सरकारी विभागाच्या वतीनं दिल्लीतील जंतर मंतरवर सुद्धा निदर्शनं करण्यात येत आहेत, अशी माहिती विक्रीकर अधिकारी प्रदीप जवंजा यांनी दिली। जीएसटी काउन्सिलच्या बैठका सुरू आहेत आणि सेंट्रल एक्साइज किंवा केंद्रीय अबकारी कर हा जो विभाग आहे या विभागाच्या लोकांनी आता एक असं प्रोपगंडा चालवलेला आहे की वेगवेगळ्या स्टेट्सच्या डिपार्टमेंटच्या लोकांपेक्षा आमचे केंद्रीय अबकारी कर विभागाचे अधिकारी कर्मचारी नक्कीच चांगले कर जमा करू शकतात, सेवा कार्यक्षम आहेत, सेवांवरील कर जमा करू शकतात, त्यांना 70 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव आहे। तर यामध्ये काय होत आहे की राज्यांचा अवमूल्यन होत आहे
राज्यांच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं अवमूल्यन होत आहे. तर हे होऊ नये. जो केंद्रीय अबकारी विभागाने जो चुकीचा प्रोपोगंडा चालवलेला आहे तो योग्य नाही. आमचा त्याला निषेध आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. इतवारा बाजारातील अतिक्रमणावर गजराज चालला. बाजारातील हातठेले भाजीपाल्याच्या गाड्या हटवण्यात आल्या. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. इतवारा बाजारातील अतिक्रमण गजराजने हटवलं. महापालिका व पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. महापालिकेचा अतिक्रमण विभाग व पोलीस यांनी इतवारा बाजारातील अतिक्रमणावर कारवाई केली. भाजीपाल्याच्या अनेक गाड्या जप्त करण्यात आल्या. अतिक्रमणात असलेल्या दुकानदारांचं सामानही जप्त करण्यात आलं. इतवारा बाजार हा छोट्या गल्ल्यांमध्ये वसलेला आहे. दुकानदार दुकानं सोडून रस्त्यांवर दुकानं थाटतात. शिवाय जेथे जागा मिळेल तेथे भाजीवाल्यांनी आपली दुकानं थाटली आहेत. याशिवाय टिनाच्या टपऱ्याही लावण्यात आल्या आहेत. या टपऱ्याही गजराजने उखाडल्या. मोठ्या प्रमाणावर सामान जप्त करण्यात आलं. अतिक्रमणामुळे इतवारा बाजारात वाहन चालकांना ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु चिल्लर विक्रेत्यांवर झालेल्या या कारवाईप्रमाणेच बड्या प्रतिष्ठानांवरही कारवाई व्हायला पाहिजे, ज्यांनी पार्किंगच्या जागा हडप केल्या आहेत. परदेशातील वधू व भारतीय वर हा मेळ केवळ पूर्वी चित्रपटातूनच बघायला मिळत असे, तो आता प्रत्यक्षात उतरलाय, तेही अमरावतीत. फ्रेंच मुलगी अमरावतीच्या पारिसे कुटुंबाची सून झाली आहे. सोमवारी सुशीलनगरच्या साईबाबा मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. फ्रान्सची रहिवासी 29 वर्षीय ओफेली रॉबियर व अमरावतीचा 24 वर्षांचा गौरव पारिसे परिणय सूत्रात बद्ध झाले आहेत. अमरावतीच्या पारिसे कुटुंबात फ्रेंच वधूने सुनबाई म्हणून पाऊल टाकलंय. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती या विवाहाने एकत्रित आल्या आहेत. गौरव पारिसे हा अमरावतीच्या शिवरसिक नगरचा रहिवासी असून दिल्लीच्या इंडिया गेटवर ओफेली व गौरवची पहिली भेट झाली आहे. ओफेलीची आई देखील तिच्याबरोबर भारतात आली आहे. या विवाह सोहळ्याला त्याही उपस्थित होत्या. पुण्याला ग्राफिक डिझायनर म्हणून काम करणाऱ्या गौरवचा विवाह वधू फ्रेंच असल्यानं सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरला. फ्रेझरपुरा पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान कारवाई करून जुगाराच्या अवैध दारू विक्रीच्या केसेस दाखल केल्या आहेत. वर्ली मटका जुगार यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवणार असल्याची माहितीही ठाणेदारांनी दिली आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान फ्रेझरपुरा पोलिसांनी वर्ली मटका जुगार व अवैध दारू विक्री यावर कारवाई केली आहे. केसेस दाखल केले आहेत. आता यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवणार अशी माहिती फ्रेझरपुराचे ठाणेदार वंजारी यांनी दिली आहे. सिटी न्यूजने याआधीचे निरीक्षक आत्राम यांना माहिती मागितली होती, मात्र त्यांनी ती दिली नाही. ही कारवाई होऊनही फ्रेझरपुराच्या हद्दीत मात्र आजही मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे चालत आहेत. दारू विक्री होते, तो भाग अलाहिदा. चालू वर्षामध्ये जानेवारी महिन्यापासून तर आपल्या सप्टेंबर महिन्यापर्यंत दारूच्या 234 केसेस केलेल्या आहेत. तसेच जुगाराच्या 125 केसेस केलेल्या आहेत. आणि हे जुगार आणि दारू बंद होण्याकरता आम्ही विशेष पावले उचललेले आहेत. या लोकांवर MPDA सारखे, तडीपासारखे मोठे मोठे भारी कायदेशीर कडक कारवाई करत आहे. तसेच कलम 93 प्रमाणे आम्ही प्रतिबंधक कारवाई 110, 107 CRPC प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करीत आहोत. आणि वेळोवेळी आम्ही यांच्या मोहल्ल्यामध्ये ज्या भागात हे लोक दारू गाळतात, दारू विकतात, त्या भागामध्ये आम्ही जाऊन कोम्बिंग ऑपरेशन राबवतो. वेळोवेळी रेड करतो. अनेक स्क्वॉड नेमलेले आहेत आणि यांना आम्ही नेस्तनाबूत करण्याच्या मार्गाला लागलेलो आहोत. आम्हाला आमचे वरिष्ठ CP साहेब, मंडलिक साहेब, मीना साहेब आणि ACP साहेब यांचा मार्गदर्शन वेळ लागतो. तसेच क्राईम ब्रँचचे लोक आणि आमचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी आम्ही अशी कंबाईन संयुक्त मोहीम राबवून यांचे हे दारूचे अड्डे, दारूचे दुकानं उद्ध्वस्त करण्याच्या मार्गाने लागलेलो आहोत. यासाठी आम्हाला जनतेने साथ द्यावी, जेणेकरून लोकांनी जर दारू पिणं बंद केलं तर दारू नायनाट होऊ शकते.
नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा गुरव येथे रविवारी रात्री अपघात झाला. रविवारी रात्री 9 ते 10 वाजताची ही घटना आहे. बजाज पल्सर 2 व्हीलर वाहनाने ओम उर्फ राजू चोपडा हे नांदगाव खंडेश्वर येथे येत असताना धानोरा मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत चोपडा यांचा जागीच मृत्यू झालाय. पोलीस कॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घरोघरी शौचालय बांधून शहर स्वच्छ करण्यासाठी केंद्र व राज्य शासन निधी देत आहे. सुलभ शौचालयासाठी केंद्र शासनाकडून 4,000, राज्य शासनाकडून 8,000 असा निधी मिळतो. काही निधी मिळाल्याने नागरिकांनी शौचालयांचं बांधकाम केलं. अर्धवट झालेलं बांधकाम नागरिकांनी पूर्ण करावं. ज्यांनी घरात शौचालय बांधलं नसेल त्यांनी बांधावं, अन्यथा मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल अशी तंबी मनपा अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिली आहे. व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने वैयक्तिक शौचालय योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे अद्याप शौचालय नसतील, जे नागरिक उघड्यावर शौचालयात जात असतील अशा कुटुंबांकरता केंद्र शासनाकडून रुपये 4,000, राज्य शासनाकडून रुपये 8,000 असे एकूण 12,000 रुपये अनुदान मिळते. तसेच महापालिकेने सुद्धा महापालिकेचा हिस्सा म्हणून 14 वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानुसार नुकतंच महापालिकेला अनुदान प्राप्त झालं असून ज्या कुटुंबांनी रुपये 8,500 पहिला हप्ता घेऊन वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केलेले असेल आणि त्यांचा अद्याप वरचा जोत्याच्या वरचा भाग आणि छत बांधणी बाकी असेल तर त्यांना रुपये 6,500 अनुदान देण्याकरता उपलब्ध झालेलं आहे. तरी अशा अपूर्ण असलेल्या शौचालयाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून दिवाळीपूर्वी आपल्या घरी शौचालयाचा वापर सुरू होईल व उघड्यावर आपणास शौचालयास जावे लागणार नाही याकरता तात्काळ शौचालयाचे बांधकाम करावे. अद्याप जर नागरिकांनी बांधकाम केलं नसेल आणि करणार नसतील तर दिवाळीनंतर महापालिका मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 115 अन्वये संबंधितांवर सार्वजनिक ठिकाणी घाण पसरवणे, दुर्गंधी पसरवणे किंवा उघड्यावर शौचालयास गेल्यानंतर दंडनीय कारवाई सुद्धा महापालिका करेल. पहिल्यांदा महापालिका रुपये 100, दुसऱ्यांदा उघड्यावर शौचालयात जाताना आढळल्यास 200 रुपये व तिसऱ्यांदा शौचालयावर उघड्यास 30 व्यक्ती जाताना आढळल्यास रुपये 500 आरोग्य निरीक्षकामार्फत दंड करण्यात येईल. आणि एवढेही करून वैयक्तिक शौचालयाचा किंवा महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता नागरिक उघड्यावर शौचालयात जाताना आढळून आल्यास त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 115 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी सहकार्य करावे व वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करून अनुदानाचा लाभ घेऊन तात्काळ बांधकाम करण्याकरिता महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीकरिता माय बहिणी लेकी आपल्या घरी येतील, ते उघड्यावर बाहेर शौचात जाणार का? शासनाकडून अनुदान उपलब्ध आहे. दिवाळी अगोदर साबणपुरा परिसरात कचऱ्याचा कंटेनर ठेवला आहे. हा कंटेनर नेहमीच कचऱ्याने ओसंडून वाहतो. आजूबाजूला कचऱ्याचे ढिगच ढीग दुर्गंध व घाण पसरवतात. हा रहिवासी परिसर आहे. विशेष म्हणजे या परिसरातच लाखोंचं श्रद्धास्थान असलेली जामा मशिदही आहे. 5ही जिल्ह्यातील नागरिक या मशिदीत येतात. येथील परिस्थितीबाबत अवगत करण्यासाठी सिटी न्यूजने पुढाकार घेऊन मनपा अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांना सत्य परिस्थिती दाखवली. कचऱ्याचे कंटेनर व परिसरात कचऱ्याचे ढीग ही बाब अमरावतीकरांना नवीन नाही. मग ते तिथे धार्मिक स्थळ असो, रहिवासी परिसर असो, दुर्गंधाने भरलेले असतात. सापणपुऱ्यामध्ये ठेवलेला हा कंटेनर याच घाणीचं दुर्गंधाचं द्योतक आहे. नेहमीच कचऱ्याने हा कंटेनर ओसंडून वाहतो. परिसरात कचऱ्याचे ढीगच ढीग पसरलेले असतात. दुसऱ्या वॉर्डातील कचराही येथे आणून टाकला जातो, मात्र तो उचलला जात नाही. कंटेनर रिकामही केलं जात नाही. हा रहिवासी परिसर आहे.
परंतु येथे राहणाऱ्या नागरिकांना घराचे दार उघडे ठेवण्याची सोय नाही. कचरा, कचऱ्यातील घाण, दुर्गंध, डास, तेथे फिरणारे कुत्री, डुकरं असं चित्र येथे सर्रास असते. याच परिसरात मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान जामा मशीद आहे. 5ही जिल्ह्यातून येथे नागरिक येतात. पुरातन अशा या मशिदीचा परिसर मात्र घाणीने वेढला आहे. या संदर्भात सिटी न्यूजने महापालिकेला माहिती दिली असता अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी SI चोंबडे व आरोग्य अधिकाऱ्यांसह साबणपुऱ्यातील पाहणी केली. या संदर्भात ते SI ची बैठक घेणार असून कारवाईची तंबीही त्यांनी दिली आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील पाण्याच्या मशीनमध्ये अक्षरशः किडे आढळले आहेत. याविषयी रुग्णाच्या नातेवाईकांनी सिटी न्यूजला माहिती दिली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचा अभाव असून रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचं यावरून दिसून येत आहे. प्रकाश सुरेश भडके यांचा रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल आहे. रविवारी रात्री प्रकाश भडके पाण्यासाठी गेले असता पाण्याच्या मशीनमध्ये किडेच किडे आढळले आहेत, असं त्यांनी सिटी न्यूजला सांगितलं. मी ज्यावेळेस इथं पाण्यासाठी आलो, जेवण करण्यासाठी यासाठी म्हणून, तर त्यावेळेस मला इथं या पाण्याच्या याच्यातनी कीटकं दिसले बारीक. तर मग मी इथून वापस थोडंसं निघाल्याच्या नंतर मग मी लगेच फोन लावला. तर मग ते इथं कोणीतरी गोष्ट ऐकली आणि लगेच त्यानं साफ करून टाकलं पटकनच. सिटी न्यूज प्रतिनिधी येथे पोहोचले, मात्र तत्पूर्वीच पाण्याच्या मशीनची तातडीने स्वच्छता करण्यात आली होती. एरवी किडे असलेलं पाणी रुग्ण व नातेवाईकांना प्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे अस्वच्छतेचं साम्राज्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे. रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः. गुरुकुंज मोझरी येथे गुरुकुंजाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना हटवण्याच्या मागणीसाठी गुरुदेव सेवक मंडळींनी उपोषण सुरू केलं होतं. हे उपोषण हेतू पुरस्सर हुसकावून लावल्याचा आरोप उपोषणकर्ते भरत महाराज यांनी केलाय. गुरुकुंज मोझरीच्या सरचिटणीसांना हटवण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 तारखेपासून गुरुदेव सेवक मंडळींचं उपोषण सुरू होतं. उपोषणकर्ते भरत महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तिवसा पोलिसांनी बळजबरीने इरविनमध्ये दाखल केलं व तिवशातील उपोषणाचा पेंडॉल हटवला. उपोषणकर्त्यांनाही हटवण्यात आल्याचा आरोप भरत महाराजांनी केला आहे. हेतू पुरस्सर हे सारं होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. संस्थेच्या विरोधात आपल्याला काही मागणी मागायची असते, त्याच्यासमोर आपण हे उपोषण करू शकतो. लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. परंतु तुम्ही NOC आणली नाही म्हणून अशी काहीतरी गोष्ट पुन्हा पुन्हा आमच्या डोक्यात घालून पोलीस प्रशासनाने मला तर इतका त्रास दिला गेलेला आहे की वास्तविक पाहता उपोषणामध्ये बोलता येत नाही, नाईलाज होता. आणि त्याचप्रमाणे जनार्दनपंत बोथे आणि त्यांचे समर्थक वेळोवेळी येऊन आम्ही फलक जरी लावला, एक बॅनर जरी लावलं, आम्ही बॅनर लावलं होतं. ते बॅनर असं होतं, अखिल भारत श्री गुरुदेव श्वासरम बचा. त्यानंतर त्याच्यातील दुसरा नारा असा होता, त्यामधील हटाव हटाव बोते हटाव, आणि मूळ हेडिंग होतं आमरण उपोषण. हे दुरून दिसत असल्यामुळे लोक आपल्याबद्दल वेगळा विचार करतील आणि आपली प्रतिष्ठा थोडीच मिळेल म्हणून त्यांच्या समर्थकांनी वेळोवेळी येऊन आमचे ते मंडप उधळला. त्याचप्रमाणे आम्हाला धमकी दिली, खबरदार या ठिकाणी तुम्ही हे कराल तर आम्हालाच उलट धमकावून त्यांनी असा प्रयत्न चालवला. म्हणून माझा त्या देशातील लोकशाही तत्वावरचा विश्वास उडेल का काय माझ्या मनातून अशी मला भीती वाटते. विलासनगर येथे बुद्ध महोत्सव साजरा होतोय. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित बुद्ध महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. रविवारी बुद्ध महोत्सवात बहुमेळ रंजनाचा कार्यक्रम रंगला. विलासनगर येथील बुद्ध महोत्सवात रविवारी बहुमेळ रंजनाचा कार्यक्रम रंगला. मुलींनी नृत्य सादर केले. नगरसेवक भूषण बनसोड यांनी गीत सादर केलं.
धम्मचक्र परिवर्तन दिनाचा हीरक महोत्सव येथे साजरा होतो आहे. बुद्धगयेची प्रतिकृती येथे साकारण्यात आली आहे. त्याबद्दल नगरसेवक प्रदीप दंदे यांचं सर्वत्र कौतुक होतंय. बुद्धगया येथील बौद्ध महाबोधी विहाराला भेट देत आहेत. विद्यापीठ चौकातील मातोश्री दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने सत्यपाल महाराजांच्या खंजिरी भजनांचं आयोजन करण्यात आलं. महाराजांनी प्रबोधनपर खंजिरी भजनं सादर केली. शेकडो नागरिकांनी या भजनांचा आनंद घेतला. सत्यपाल महाराजांच्या खंजिरी भजनांचं आयोजन मातोश्री दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलं. मंडळाचे अध्यक्ष अमोल निस्ताने यांनी पुष्पहाराने महाराजांचं व त्यांच्या संचाचं स्वागत केलं. सत्यपाल महाराज आपल्या सोप्या साध्या भाषेतून जनप्रबोधन करतात. व्यवहारातील उदाहरणं देऊन केल्या जाणाऱ्या या जनप्रबोधनामुळे शेकडो नागरिक याकडे आकर्षित होतात. हा अनुभव आहे. मातोश्री दुर्गोत्सव मंडळाच्या या कार्यक्रमालाही शेकडो नागरिक उपस्थित होते. साधा वेश, साधी राहणी, साधीच बैठक, कोणताही बडेजाव सत्यपाल महाराजांचा नसतो. परंतु मनाला भिडणारी प्रबोधनात्मक भजनं असतात, ज्यांचा आस्वाद नागरिक मोठ्या आवडीने घेतात. गणेश मंडळाच्या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे माझा तरुण संघटित व्हावा. निसरकर गुरुजी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. मी धन्यवाद देतो राष्ट्रसंत तुकडोजी बाबा आणि कर्मयोगी गाडगे बाबा आणि दाजीबा पटवर्धन यांच्या विचारानं, यांच्या पदस्पर्शानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मातोश्री दुर्गा उत्सव मंडळाच्या मागचा उद्देशच आहे की समाज, आम्ही समाजाकरता काही केलं पाहिजे बाबा. आज आम्ही पाहतो 24 लोक मरण पावले एका धार्मिक कार्यक्रमात. मग देव कुठं गेला? देवाच्या जयंतीसाठी, त्या जय गुरुदेव बाबाच्या जयंतीसाठी 24 जण मरण पावले. भक्तांमध्ये गर्दी झाली. देव गेला कुठं? माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, मला ते मांडायचं आहे की देव देव देवी देवी धर्म कशासाठी? देवी बसवण्याचा उद्देश तरी काय बाबू? आम्हाला बदलवण्याकरता देवी माता. महिलांविषयी आमची श्रद्धा वेगळी असावी याकरता बाबू हा कार्यक्रम आहे. बोल दुर्गा माता की होया होई पुजारी पापी होया होई पुजारी राजा होया रंग भिखारी. यांनी बेटी बचाव हाही कार्यक्रम घेतला बाबू. मुलींना पोटातल्या पोटात मारू नये. खरं तर नवरात्र म्हणजे महिलांकरताय आणि गणपती माणसाईसाठी. 24 जण मेले महाराष्ट्रात. दुर्गादेवीत किती बाया मेल्या सांगा. 5% मुस्लिम आरक्षण लागू करावं या मागणीसाठी व मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये शासन दखल देत आहे. या विरोधात जमियत उलेमातर्फे धरणं आंदोलन करण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मुस्लिमांना आरक्षण मिळावं यासाठी जमियत उलमाच्या वतीने यापूर्वीही अनेक आंदोलनं छेडली गेली आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर जमियतुल उलेमाने आता कंबर कसली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जमियत उलेमाच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात येत आहे. जमियत उलेमाचा दुसरा मुद्दा म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये दखल. याचा निषेध संघटनेकडून करण्यात येतो आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात येत आहे.
याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। 18 तारीख 11 से 5 बजे तक के कलेक्टर ऑफिस के पास जमीयत उलमा महाराष्ट्र के आदेश पर तमामी जिलों के अंदर धरना आंदोलन है। उसका जमीयत उलमा के हुक्म का पालन करते हुए हमने जमीयत उलमा जिला अमरावती के तरफ से कलेक्टर ऑफिस पे धरना आंदोलन रखा है और उसका विषय यह है कि हिंदुस्तान के अंदर जो मुसलमान है उनकी जो जितनी भी रिपोर्टें है उसके पेश नजर रखते हुए मुसलमानों को 5% आरक्षण लागू करना चाहिए और मुसलमानों का पर्सनल लॉ 1450 साल से महफूज है, उसमें किसी किस्म की छेड़छाड़ बर्दाश्त नहीं है। आज जो है 3 तलाक की 1 से ज्यादा विवाह की बात की जा रही है, ये जो है पर्सनल लॉ से छेड़छाड़ दखलंदाजी की बात है। ये आंदोलन से हम ये पैगाम देना चाहते हैं हुकूमत को कि वो हमारे मजहबी मामले के अंदर दखल अंदाजी ना करे और कोई भी जो है इसमें दखल अंदाजी नहीं कर सकता। और आंदोलन के जरिए से हम ये अपील करेंगे कि हमारे दोनों डिमांड को, मुस्लिम 5% आरक्षण को और पर्सनल लॉ का हमारा तहफ्फुज होगा, हम ऐसी अपील करेंगे। और इस धरना आंदोलन के अंदर तमामी मुस्लिम समुदाय मसलब बिला मसलक और मजहब के सियासी पार्टियों के हमने सभी को उसमें जोड़ा है। अमरावती महानगरपालिकेनं ठाकूर वाईन देशी दारू विक्रेता यांचं प्रतिष्ठान सील केलंय। या प्रतिष्ठानावर 18,38,210 रुपये थकीत होते। याशिवाय एमजे गुल्हाने यांचं देशी दारू विक्रेता यांच्याकडेही 1,60,731 रुपये इतका स्थानिक कर थकीत होता। कारवाई करण्यासाठी पथक गेलं, मात्र त्यांनी थकीत रकमेचा पूर्ण भरणा केल्याने सीलिंगची कारवाई करण्यात आली नाही। मनपा उपायुक्त विनायक अवगड यांच्या मार्गदर्शनात अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांचा 17 ऑक्टोबर रोजी वाढदिवस। 17 ऑक्टोबर 1947 साली सिमी गरेवाल यांचा जन्म झाला। अनेक चित्रपटातील अभिनयातून सिमी गरेवाल यांनी आपली छाप सोडली आहे। प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचाही 17 ऑक्टोबर हा जन्मदिवस। 17 ऑक्टोबर 1955 साली स्मिता पाटील यांचा जन्म झाला। मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी स्मिता पाटील यांनी गाजवली आहे। सिमी गरेवाल व स्मिता पाटील या अभिनेत्रींना सिटी न्यूज चॅनलतर्फे अभिवादन। बेजोड़ अभिनेत्री स्मिता पाटिल। तुम्हारे बिन जीना लगे घर में, तुम्हारे बिन जीना लगे आज रपट जाए तो हमें ना उठाइयो, आज फिसल जाए तो हमें ना उठाइयो। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे विविध योजना चालवल्या जातात, त्या जिल्हा स्तरावरही चालवल्या जातात। जसं मोफत विधी सहाय्यामध्ये न्यायालयीन प्रकरणाबाबत मोफत सल्ला व सहाय्य, सरकारी खर्चाने वकिलांची नेमणूक, कोर्टाची फी, दस्तावेजाचा खर्च व न्यायालयीन वादाच्या अनुषंगाने खर्च दिले जातात। हे मोफत विधी सहाय्य महिला, मुले, अनुसूचित जाती जमातीचे सदस्य, औद्योगिक कामगार, कारागृहातील बंदी, 1995 नुसार अपंग व्यक्ती, 72,000पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न अशांना मोफत विधी सहाय्य दिलं जातं। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे विविध उपक्रमही राबवले जातात। या अंतर्गत विधी सल्ला व सहाय्य उपलब्ध करून देणं, कारागृहातील बंधांना मोफत सहाय्य व सल्ला देण्याकरता विधी सहाय्य समुपदेशांची नियुक्ती, विधी साक्षरता व जागरूकता शिबिरांचं आयोजनही करण्यात येतं। शहराच्या विविध भागात चौकात मोकाट जनावरं बसलेले दिसतात। या जनावरांमुळे रहदारीला अडथळा होतो, शिवाय येणाऱ्या जाणाऱ्यांनाही मोकाट जनावरांमुळे त्रास होतोय। जनावरांनी मारण्याची भीतीही येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाटते आहे। मोकाट जनावरांच्या सुळसुळाटाविषयी सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत। दर्शकों, भाजी बाजार क्षेत्र का ये वार्ड ऑफिस है। ठीक महानगर पालिका के वार्ड ऑफिस के सामने आप देख पाएंगे कि मोकाट जानवर किस कदर बैठे हुए हैं, आराम फरमा रहे हैं, और हमारा मोकाट जानवर पकड़ू दस्ता न जाने कहाँ है। ये मोकाट जानवर पकड़ने के लिए बाकायदा महानगर पालिका ने कुछ वाहन और कुछ कर्मचारी रोक रखे।
लेकिन वो अपने काम के प्रति कितने संवेदनशील है ये आपको दिखाई देगा। देखिए कितने मोकाट जानवर यहाँ पर बैठे हुए हैं। भाद्रपदातील गणपती बाप्पांच्या उत्सवादरम्यान महालक्ष्मी पूजनाचं पर्व येतं, परंतु काही जणांकडे कोजागिरी पौर्णिमेच्या पर्वावरही महालक्ष्म्या बसवल्या जातात। ज्येष्ठ कनिष्ठांचं आगमन होतं। महाजनपुरा येथे महालक्ष्म्या बसवण्यात आल्या। महाजनपुरा येथे राहणारे अगरबत्तीवाला यांच्या निवासस्थानी कोजागिरी पौर्णिमेच्या पर्वावर महालक्ष्म्या बसवण्यात आल्या। भाद्रपदातील हे व्रत काही कारणाने राहिल्यास ते नवरात्र किंवा कोजागिरी पौर्णिमेला साजरं केलं जातं किंवा कोजागिरीलाच महालक्ष्म्या बसवण्याचा नेमही असतो। उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको या संदेशाप्रमाणे व्रताचं आचरण केलं जातं। काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर। सोमवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 17 डिग्री सेल्सिअस। मंगळवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।